नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर सर्वांना माझा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी सगळी कामं आवरून झाली ती. गायींचं झालं आणि घरातलं पण सगळं असं आवरून घेतलंय मी. स्वयंपाक पण झालाय माझा, सगळं स्वच्छ झालंय. आता फक्त कपडे राहिले ती, तर कपडे धुतली की माझं काम झालं. मग परत वैरणीला जायचं आणि वैरण आणाय गेल्यावर पण दाखवते. आज लांब जायचंय वैरणीला. खाद्याची गाडी आली म्हणजे पेंडीची, आणि त्या गाडीतनं त्या गाडीत माल पलटी मारते ती आणि बाकीची मग आपल्या इथं टाकते ती. अशी दाखवते तुम्हाला. पोती टाकल्यावर एकदम महिन्याची पेंड मागवतो आपण. पेंड आली आणि हिराची पेंड मागवतो आपण. हिराची पहिलं हे जी असायची इंद्रनील, तर ती काय जरा तिचा रिझल्ट नाही बरोबर, म्हणून आता ह्या वेळेस 10 असते ती, मी वेळेस 7 घेतली ती. काय झालं, ऑर्डर देताना थोडा उशीर झाला आणि मग गर्भिणीची पेंडीचं पोत असतं ना, त्याची ऑर्डर टाकायची राहिली. ऑर्डर टाकली तरच ती पेंड पाठवते ती, नाहीतर नाही पाठवत. आणि वासराचं एक त्याची पण राहिली. असं गोवर पशु आहार म्हणून 2 नंबरचं पोत वासरासाठी पण मागवती. हे आता पहिलं आहे आणि थोडं राहिलंय, तर ही 2 पोती कमी झाली. आता ही आपल्याला बाहेरनं आणावं लागते. गाईंचं सगळं काम झालं आणि वैरण खाऊन धारा झाल्या सगळ्या. पेंड टाकून स्वच्छता करून पाणी पाजून गाई बाहेर आल्या. आता वाजले त्या 9. अजून दुधाची गाडी पण गेली नाही. किटल्या तिकडं आहे त्या. गाडी जोपर्यंत दुधाची जात नाही ना, तोपर्यंत किटल्या तिकडंच असते त्या. आणि इकडं बघा, गाडी आज आपली इकडं आणली, तर गाडी चालली गॅरेजला. आणि निवांत बसले त्या गाई. त्यांचं झालं आता 4 वाजेपर्यंत, त्यांचं काय टेन्शन नाही. आणि इकडं पण शेण काढलं, झाडून घेतलं आणि असं स्वच्छ करून घेतलं, म्हणजे दिवसभर मुतारीचं ती असतं ना घाण, वाळून जातं. इकडं कोंबडी आहे, ह्याच्यात पिल्लं निघली ती, तर दाखवते तुम्हाला. मी टोपलं पण नवीनच घेतलंय आणि ही जी कला पण दाखवते. हिनं काय केलं तर पिल्ली कोंबडी गेली उडून, पळून गेली. किती छान दिसते ती पिल्लं. गाडीत ट्रकत अंडी घातलेली आणि ट्रकतच मग हिला पाठ ठेवून तिथंच बसवली, तर तिथंच पिल्लं निघले. तीन पाठ गाडी जाताना मला माहिती पडलं पिल्लं निघले ती म्हणून. तर ही कोंबडी ना गाडीशिवाय बसतच नाही. अशी इकडं अजिबात इकडं घरी येऊन बसत नव्हती, गाडीत बसायची. आणि एक दिवशी पण असंच झालं, तर गाडी अकलूजला कामाला गेली, तर गाडीत कोंबडी होती. अकलूजनं परत माघारी आणली हिला. ही अशी कलाकार आहे कोंबडी. तर ह्यांना थोडंसं खायला टाकते तांदूळ. पिल्लांना बोलवायला लागली. चोरून पिल्लं काढले ती हिनं. 7 पिल्लं आहे ती, सगळी काळी आहे ती. अजिबात ती घरी अंड घालत नाही. अशी कुठं तर जाती अंडी घालते, ती माहिती पण पडत नाही अंडी घातलेली. आणि मग तिनं आता ती कधी बसली होती ते पण मला माहिती नव्हतं, त्यामुळं तशीच ठेवली मी. अंडीच का आणली नाही ती घरी. अंडी सापडल्यावर म्हणलं पिल्लं काढली तर काढली म्हणून पाटीत नेऊन बसवली, तर काढले ती तिनं अशी पिल्लं. पाण्याला किती ताण असली बघा ही. आणि दारात ना असं ट्रॅक्टर जातात ना, त्यामुळं ट्रॅक्टरचा आवाज येतोय. ऊसाचं ट्रॅक्टर जायला लागलेत आता. किती ताण लागली बिचारीला, तिला किती पाणी प्यावं होती सुद्धा कळ नाही. आज
थोडंसं परत माझ्या मुलांबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर माझा मोठा मुलगा किरण आणि छोटी मुलगी शुभांगी. तर कशी आहेत माझी मुलं आणि मी त्यांना कसं संस्कार दिले तर म्हणलं ती थोडंसं तुम्हाला सांगावं. तर आता किरणबद्दल सांगायचं गेलं ना, म्हणजे मी का सांगते हे तुम्हाला, कारण का मला वडील नाहीत. मी काल एक व्हिडिओ बनवला वडील नाहीत आणि वडिलांविषयी. तर आपल्या आईने आपल्या मुलांवर असं संस्कार द्यायचं असते की आपल्या वडिलांची किंमत मुलांना वाटली पाहिजे आणि मुलांनी कधी वडिलांना उलटं नाही बोललं पाहिजे. तर मी माझ्या मुलांना कधी वडिलांना उलटं बोलून देत नाही. आत्तापर्यंत माझा मुलगा किंवा मुलगी कधीच उलटं बोलली नाही ती. आणि एवढा हुशार आहे की प्रमाणाच्या बाहेरच. त्याला तीच आम्हाला शिकवतो. आम्ही त्याला शिकवायचं तर म्हणजे मी कधीच त्याला असं ही सांगत नाही, तीच मला सांगत. बाहेरचं जी आणि बाहेर बघा, लेकरांना लहानपणापासून बाहेरच्या जगाचा पण अनुभव घ्यायला लावायचा. बाहेरचं पण शिकलं पाहिजे मुलांनी. तर बाहेर भरपूर असं म्हणजे व्यावहारिक ज्ञान पण आलं पाहिजे लवकर. आणि एवढा छोटा होता ना, अक्षरशः आता माझा शंभू आहे ना, तेवढा असतानापासून त्यांनी चालायला बोलायला लागल्यापासून मला दुकानचा किराणा बाजार, थोडंसं असं सामान, गॅसची टाकी तर अक्षरशः त्याला अशी उचलायला येत नव्हती ना, ढकलत गाडी करत न्यायचा. आमचं घर गावात होतं आणि जवळच हॉटेल होतं आणि तिथं गाडी यायची गॅसची. तर असं म्हणजे एवढं लहानपणापासूनच त्याला कामाची सवय आहे, शिकवलंय मी असं सगळं. आणि वडिलांविषयी म्हणजे कुणीही असू द्या, चुलता असू द्या, चुलती असू द्या, वडील असू द्या, आई असू द्या, आजी असू द्या, उलटं कुणालाही बोलायचं नाही, उलट उत्तर त्यांना द्यायचंच नाही, असं माझं तर म्हणणं आहे. आणि काय झालं, आमची म्हणजे गाड्यांचा व्यवसाय आहे ना आमचा. तर गाडी पडलेली, त्याच्याकडंच पडलेली. त्याच्याकडं म्हणजे त्यानं काही जाणून बुजून नाही, पण होत असतं कधीतरी असं, आपल्याला संकट पण येत असते ती. आणि गाडी पडली आणि गाडी पडल्यानंतर मग तोच गाडी चालवत पण होता. आणि पाऊस पडला होता आणि पावसात थोडंसं भरलेली गाडी आरल्यानंतर मग पडली. अशी पडली की पुढं चढताना तिला चढ होता आणि इकडं खाली खड्डा होता. त्या खड्ड्यात गाडी पडली. गाडी पडल्यानंतर ती गाडीत होता आणि मग काचा फुटल्या गाडीच्या. त्याला अजिबात कुठंही लागलेलं नाही. त्यांनी गाडीतनी काचतनी बाहेर आला आणि मोबाईल पण त्याचा त्या वेळेत खाली पडला. तर त्यानं दुसरी साईडला लगेच लोक गोळा झाली, त्यांच्याकडनं मोबाईल घेतला आणि त्याच्या वडिलांना त्यानं फोन केला आणि सांगितलं आपली गाडी पडली. मला आता असं काय पण सांगताना मला पहिलं रडायला येतं, पण मी आवरती आणि आवरून सांगते की त्यांनी फोन केला की पप्पा आपली गाडी पडली. एवढं तुटलो आम्ही, एवढं अक्षरशः मला उठून उभा सुद्धा राहिले ना. आणि त्याचा पप्पा तर 5च मिनिटात गाडी चालू केली की त्याच्याकडे निघून गेला. आणि त्याला फक्त विचारलं, फोन लावला आणि त्याला विचारलं की बाळा गाडी पडू दे, पण तुला लागले का? तर ती म्हणला, विशेष म्हणजे आई मला ना खर्चटलं सुद्धा नाही, पण आपल्या गाडीचं नुकसान झाले म्हणून तू रडायचा. ती का रडायचा, तर गाडीचं नुकसान झाले आणि एवढ्या गाडीला सांभाळतो ना ती. आणि तुम्हाला एक सांगते, माझ्या प्रत्येक गाडीवर शिवशंभो आणि श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य माझं प्रत्येक गाडीवर लिहिलं. आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद माझ्या बाळांच्या पाठीशी असावा, आमच्या कुटुंबाच्या पाठीशी असावा. तर तो आशीर्वाद आहे. अक्षरशः त्याला ना खर्चटलं सुद्धा नाही. ती स्वामी समर्थांची कृपा. आणि आम्ही पूर्ण तुटलो, दोघं पण तुटून गेलो, पूर्ण मी तर पूर्णच गळून गेली. तर आम्ही त्याला सांगायचं ना, तर त्यांनी मला आधार दिला. असू दे, तुझा वाघ आहे ना, बास, तू काही सुद्धा टेन्शन घेऊ नको, असं ज्यावेळेस म्हणला ना, त्यावेळेस मला एवढा आधार आला आणि एवढं छान वाटलं की तुझा वाघ काहीही करू शकतो, तू असं टेन्शन घ्यायचं नाही. आणि चेहरा माझा थोडा जरी पडलेला असला ना, तर ती लगेच विचारतो, मम्मी का गं चेहरा पडला, तू काहीतरी टेन्शन आहे मला सांग. मी पहिलं काहीही टेन्शन असू द्या, फक्त लगेच त्याला सांगत असती. आणि दुसरी माझी मुलगी, तर तिचं पण तसंच असतं. काही जरी आवाज
ती तर आवाजावरूनच ओळखती, तुला काय टेन्शन आहे मग. तर अशी थोडंसं सांगते तुम्हाला. जास्त सांगायला गेलं तर भरपूर आहे, पण व्हिडिओ पण मोठा होते म्हणून शॉर्टकटमध्ये सांगते. आता मुलीचं सांगते थोडंसं. मुलगी पण माझी एवढी समजूतदार आहे ना, एवढी हुशार आहे. आणि मुलीला माझ्या 2 मुलं झाली. ती आत्तापर्यंत माझी मुलगी कधीही उलट उत्तर मला दिलेलं नाही. वडिलांना ती कधी उलट बोलत नाही. आणि मी तिला सांगितलेलं जास्त की मोठ्या माणसाला आपण कधी, त्यांनी पण आपला मान ठेवला पाहिजे. मोठ्या माणसाने सुद्धा आपल्याला जर हे केलं तर तिथं उत्तर द्यायचं, पण आपण कुणाचा अपमान करायचा नाही, असं मी शिकवलंय. तर तिचा पण एक किस्सा सांगते. लग्नाच्या वेळेचा लॉकडाऊन पडलं. लॉकडाऊनमध्ये लग्न होतं आणि काही दुकानं चालू असायची, काही बंद असायची, अडचणी भरपूर होत्या. आणि मग जसं मिळेल तशा वस्तू बरंच दिलं, पण आईची इच्छाच असते ना की आपल्या मुलीला ही द्यावं ती द्यावं. तर सगळं दिलं, फक्त झोपाळा माझी इच्छा होती झोपाळा राहून गेला द्यायचा. आणि मग कपडे घ्यायला गेलो तर नवरदेवाच्या माणसांनी सांगितलेलं की फक्त 2च साड्या घ्या, तुमचे कपडे तुम्ही घ्या, आमचे आम्ही घेतो. फक्त 2 साड्या घ्यायला सांगितल्या होत्या. मग आम्ही साड्यांच्या दुकानात गेलो आणि तिथं शालू घ्यायचा आहे असं दुकानात सांगितल्यानंतर शालू काढला आणि नाव सांगितलं की बघा साडी दाखवते ती. हळदीची साडी द्या म्हणलं की त्यांनी 3-3.5 हजारापर्यंत दाखवली. ती घेतली, काय अडचण. हळदी साडी 3.5 हजाराची असू द्या. आणि लग्नाचा शालू, त्या शालूचं नाव माझ्या आता लक्षात नाही, पण ती शालू नाव सांगल तीच साडी ती टाकणार ना पुढं. मग नाव सांगितलं, ती साडी पुढं टाकली आणि त्या शालूची किंमत 13,000 रुपये होती. ती शालू तिनं असा उघडून बघितला नाही, चॉईस केला नाही, किंवा अशी ही केलं नाही, कलर कुठला पाहिजे ती बघितलं नाही. तिनं फक्त किंमत बघितली आणि एवढं चेहरा पाडला तिनं की किती नवरी खुश पाहिजे ना. तर तिने चेहरा पाडला आणि पप्पांकडे बघितलं, तिच्या पप्पांकडे बघितलं. आणि तिला घ्यायचाच नव्हता ती एवढा महाग शालू, कारण का आमचं घरीच ठरलेलं 7 हजारापर्यंत शालू घ्यायचा. तर ती म्हणू पण शकत नव्हती की नाही मला घ्यायचा एवढ्या पैशाचा आहे, कारण का सगळी होती ना तिथं. तिचं मामा म्हणजे बरीच 7-8 लोक, सगळी 7-8-10 जण बस्ता बांधायला गेलेली सगळी, त्यांच्या समोर ती म्हणू बी शकत नव्हती. पण ती फक्त पप्पांच्या तोंडाकडे बघायची. आणि पप्पा म्हणलं की तिचं पप्पा म्हणलं घी म्हणलं तरी पण तिला म्हणजे नकोच वाटायचं की एवढा महागायचा शालू मला नको. म्हणजे परिस्थितीची जाणीव, त्यामुळं ती तशी करायची. मग तिने नाही पसंत केला, आम्ही बाकीच्यांनी सगळ्यांनी पसंत केला, कलर पसंत केला, बिल केलं, साड्या घेतल्या 2, बाहेर आलो. तर ती पप्पांच्याच तोंडाकडे बघायची. आणि दुकानाच्या बाहेर आलो की पूर्ण तिचा चेहरा तर पडलेला. तिला तरी पण आम्ही विचारलं का तुझा चेहरा पडलाय, तर नाही, काहीच बोलली नाही. आणि मग चप्पल, मॅचिंगचं परकर, बाकीची शॉपिंग करायचीच होती अजून. तर दुकानाच्या बाहेर आलो आणि आमचं 4-5 वर्षाचं ना बिल पेंडिंग होतं कारखान्याला. त्या बिलाचा मेसेज आला. फक्त दुकानाच्या बाहेर आलो आणि बिलाचा मेसेज आला की 20,000 रुपये पेमेंट जमा झाले म्हणून. यांनी लगेच बघितलं आणि काहीच वाटलं नाही. किती म्हणजे एवढं छान वाटलं त्यांना. त्यांनी सांगितलं आम्हाला घरी आले, आम्हाला काय तिथं माहिती नव्हतं. तर त्यांनी सांगितलं घरी आल्यावर. मग घरी आल्यावर विषय होतो ना असं तसं. तर म्हणलं तू शालू एवढा भारी घेतला त्याचं मला दुःख काहीच वाटलं नाही. का वाटलं नाही, तर दुकानातनं बाहेर निघलो ना आपण पायरीवर, त्यावेळेसच आपण सोडून दिलं ही बिल. तर त्याचा मेसेज पडला, 20,000 रुपये माझ्या खात्यावर जमा झालं. ही माझ्या मुलीला काही केलेलं कधी कमी पडत नसतं बघा. आणि ती माझ्या मुलीचा आशीर्वाद आहे म्हणलं तुझ्या हेनच पुण्यानंच ही आपल्याला पैसे जमा झाले. तर टेन्शन घेऊ नको आणि बिनधास्त राहा. मग आम्हाला माहिती झाली आणि पुढं परत दुकानात गेलो चप्पल घ्यायला. फक्त 300 रुपयाची चप्पल घेतली तिनं. एवढी समजूतदार आहे ती, काय विचारू नका. आणि परिस्थितीची जाणीव आहे तिला. तिथं 300 रुपयाची चप्पल घेतली. आणि परत लग्नात पर्स घ्यायची असती, बरीच शॉपिंग असती. लग्न म्हणलं की एवढी शॉपिंग असते की तिथं पैशाचा विचार नसतो. तर तिने ना पर्स सुद्धा हातात घेतली नाही.
अक्षरशः जी आम्ही वापरायचो ना घरात पर्स असती, आपल्याला वापरायला एक पर्स असती बघा, तीच पर्स ती म्हणली मम्मी ही नवीनच आहे, छान आहे, मी हीच नेती, नाही मला घ्यायची पर्स. आणि ती पर्स घेऊन ती लग्न तिचं त्या पर्सवर झालं. लग्नाच्या वेळेस ती ती पर्स तिनं नेली. आणि कधी आम्हाला हट्ट केला नाही, कधी कुठली गोष्ट अशी मागितली नाही. एवढी समजूतदार आहे. आणि मग एवढी समजूतदार आपली मुलगी एवढी छोटी आहे, पण एवढी मोठी झाली की एवढं तिला समजायला लागलं की म्हणजे त्यावेळेस आमची पण परिस्थिती बेताची होती. असं काय नव्हतं की असं म्हणजे ही आहे. जशी असेल त्या परिस्थितीत आम्ही करत होतो. आणि नंतर ना मग काय झालं, तिने आता इथून पुढं काही जरी मागितलं ना, तर आम्ही कधी तिला कुठल्या गोष्टीच कमी करत नसतो. तिनं एक साडी मागितली तर मी तिला 2 साड्या घेऊन देते. एवढं म्हणजे. आणि परिस्थिती बदलली, परिस्थिती तीच राहते का? नाही राहत. आता परिस्थिती बदलली. आता तिच्या आशीर्वादानं आमचं पण चांगलं झालंय. आणि मग तिला बाळ झालं शंभू. आणि शंभू झाल्यानंतर मग 7व्या महिन्यात ओटी भरांजी करतात ना, ती करायचं असतं. तर त्यावेळेस पण लॉकडाऊनच होतं, मग नाही केलं, ती पण राहून गेलं. मग त्यावेळेस तिला झोपाळा द्यायचा होता. मग असू दे म्हणलं, राहू दे. मग नंतर शंभू झाला. शंभू झाल्यानंतर मग द्यायला असं कार्यक्रम असला तर न्यायला बरं वाटतं ना. मग राहूनच गेलं. मग म्हणलं असू दे. मग माझ्या मनात होतं, पण ती मला कधी आम्हाला बोलली नाही की ही गोष्ट मला नाही, आणि आम्ही पण तिला कधी म्हणलो नाही. आणि मी काय केलं, मग तिने फक्त म्हणली मामाने गाडी घ्यावी, असं माझी इच्छा आहे की माझ्या शंभूच्या बड्डेला. तर मामा म्हणला हां दिली गाडी, घेणार म्हणला मी गाडी. मामाने त्याला ना बड्डेला 15,000ची गाडी नेली. मामाच्या स्वतःच्या पैशाने नेली शंभूसाठी. आणि मग आता आम्ही काय केलं, परत बाळाच्या आजी म्हणजे शंभूच्या आजी आजोबा आम्ही काय केलं, तर मी म्हणलं नाही, तिला झोपाळा राहिलाय ना द्यायचा, राहून गेली ना ती वस्तू द्यायची तर द्यायची. तिला सरप्राईज म्हणून आम्ही झोपाळा नेला. तर असं सरप्राईज दिलं की तिला माहिती पण नव्हतं ही झोपाळा आणलाय म्हणून. तर तिला आम्ही ना कुठल्या गोष्टीचं कधी म्हणजे त्यावेळेस जी तिला भेटलं नाही ती आता भेटावं, आता आपली परिस्थिती झाली द्यायची म्हणून आम्ही देतो. कुठल्याही गोष्टीचं आम्ही तिला कमी करत नाही. आणि माझ्या शंभूच्या शिवच्या आशीर्वादाने त्याच्या मामाचं आजोबाचं आजीचं खरंच एवढं चांगलं होतंय ना, कुठल्या गोष्टीच कमी पडत नाही. एवढं चढ उतार असते तर संकट तर येतच असते. ती आपल्याला गाडी पडली त्यावेळेस थोडंसं आमच्यावर संकट आलं, पण स्वामी समर्थांनी ती पण तारलं. आणि आपल्याला पुढंच घेऊन जाते तर आपलं. कारण का तर आपल्या डोक्यावर आपल्या स्वामी समर्थांचा हात आहे, पाठीशी आशीर्वाद आहे. आणि ते आशीर्वाद कामाला आला. तर अशी आहेत माझी बाळं. आणि खरंच एवढी गुणी आहेत, एवढी गुणी आहेत दोन्ही पण, किरण आणि शुभांगी दोन्ही बाळं माझी एवढी गुणी आहेत ती ना, कधीच उलट उत्तर देत नाही. त्याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट, कधीच हट्ट करत नाही ती. आणि ती घरात बघितलं ना त्या परिस्थितीवर, जी परिस्थिती आहे ती, त्यांनी कधी हट्ट करून दोघांनी कपडे मागितली नाही, ती कधी चप्पल भारी मागितली नाही, कधी कुठली गोष्ट हट्ट केला नाही त्यांच्यावर. आपल्या ह्याची जाणीव त्यांना होती. आणि जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली ना, ती अजिबात कधीच मागत नाही ती. आणि हट्ट कधीच करत नाही ती. अशी गुणी बाळ आहे ती माझी. माझ्या बाळांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, पण थोडंसंच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण का व्हिडिओ तर खूप मोठा होतोय. आणि असे फक्त मी सांगण्याचा उद्देश तर माझा काय, आपल्या मुलांनी आपल्या आईला किंवा वडिलाला उलट उत्तर देऊ नये असं माझं तर म्हणणं आहे. आणि कधीच उलट बोलू नये, अपमान करायचा नाही आपल्या आईचा वडिलाचा. आणि आता लहानपणी जी सवय लागलेली असती ना, ती सवय परत जात नसते. ती पुढं मोठं झाल्यानंतर पण ती तसंच सवय लागून जाते, तसंच बोलत जाते ती. आणि मग त्यांना असं आदर किंमत राहत नसती. म्हणून तर चला, एवढंच. मला कसा वाटतोय माझा व्हिडिओ ती पण तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि पुन्हा एकदा माझा गोड ताईंना आणि माझ्या मैत्रिणींना माझा श्री स्वामी समर्थ.